पुढच्या वर्षी केला जाईल. आज संपूर्ण दिवसभरात जर प्रवेश फी जमा होत नाहीत तर या सूचना आयोजकांच्या आहेत आणि त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. टॉस झाल्यानंतर 40+ क्रिकेट ज्यावेळी आम्ही समालोचन करतो 40+मध्ये टॉस होण्या अगोदर सुद्धा काही संघ प्रवेश फी जमा करतात. आमचे मॅनेजमेंट कमिटीचे अजयदादा पाटील यांचे आगमन झाले, चेतन पाटील सुद्धा त्यांच्या समेत आहेत आणि विलासदादा पाटील यांचे आगमन झाले. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बबन नसर साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आत्ताच आपण पाहिलं आपल्या व्यासपीठावरती मगाशी लेजंड क्रिकेटर गेले कित्येक वर्ष ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली ते निजेगावचे सोमनाथदादा पाटील यांचे आगमन झालं. त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सरचे स्वागत. सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. मकर संक्रांत ट्रॉफी म्हटल्यानंतर एक वेगळी स्पर्धा आहे मित्रांनो. 57 वर्ष असेच झाले नाहीत. त्याचं कारण लहानांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येक जणाची उपस्थिती असते. विशाल पवार सुद्धा थोडेसे मैदानात गेले होते कारण त्यांनी लगेच सांगितलं एक मॅच झाली की लगेच फिल्डिंगला पाठवू नका. आणि सकाळचं सत्र आपण पाहतोय आणि सकाळच्या सत्रात 72 धावा चेस झाल्या. पहिली 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायची लक्षात घ्या. अन्यथा 5वा खेळाडू तुमचा अतिरिक्त. ही जोडी नेहमी लेट असते, केजुलाही माहिती आहे. ट्रॉफिक सुद्धा आहे ना, आता मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे बऱ्याचशा अडचणी खेळाडूंना येतात. त्यामुळे समजू शकतो आम्ही. पंचही मैदानाच्या दिशेने वाटचाल करतात निरंजन सावंत आणि सचिन ठाकूर सरांना तुम्ही पाहतायत. दत्ता पाटील यांचे आगमन झालेले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. निलसर आणि विनायक. रोहित पाटील आणि निल्सन मडवी तुम्हाला पाहायला मिळतोय सलामीला येत असताना. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड संघ जो उंबारीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा सेमीफायनलमध्ये दाखल झाला आणि उंबारीच्या स्पर्धेत 3 संघ सेमीफायनलला आलेत. तिन्ही संघ कल्याणचे. पहिला संघ गौरीपाडा, दुसरा संघ सापाड आणि काल तिसरा संघ वाडेगर. अगासने एक मॅच जिंकलेली आहे त्या स्पर्धेत. काटेने एक मॅच जिंकलेली आहे. खुणीसीने एक मॅच जिंकलेली आहे. खार्डी आणि हेडुटणेची एक मॅच बाकी आहे. अविश 11 सापाड. तकदीरजी काळद यांच्याकडनं जे 5,000 रुपये होते अर्धशतकासाठी ते रोहित म्हात्रेसाठी ते आमच्याकडे जमा आहे. रोहित म्हात्रे आपण असाल तर या लगेच. हेडुटणेचे रोहित. हेडुटणे संघाचे रोहित म्हात्रे आपण उपस्थित असाल तर या लवकर. तकदीर खान यांच्याकडे जे 5,000 रुपये तुम्हाला कॅश प्राईज होतं अर्धशतकासाठी ते आमच्याकडे जमा आहे, ते घेऊन जायचे. अविनाश रोहितला सूचना करा. अविनाश तर दिसत आहेत. दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं अर्धशतक किरण म्हात्रे कोणी ए संघ जो या स्पर्धेत एक सामना जिंकलेला आहे. उदय मुंडे साहेबांचं आगमन झालेले आकाशाचे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला सामना सुरू करायचा आहे. टाइम सुद्धा आम्ही सेट करणार आहोत. 10:28 झालेत. थोडीशी काही करा प्लीज. आज आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत काही करून. 9 जर झाले नाही तर 8 तरी होणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट 7-1 चे सर्व आपण बघतोय. दीपेश गीत सुद्धा आमच्यासोबत जोडलेले आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बघा जसं अर्धशतक आलं रोहितचं लगेचच इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला रोहितची 50 सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. याचमुळे प्रत्येक मॅच दीपेश गीत पाहत असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. टेनिस क्रिकेट 7117 जर पेज तुम्ही ओपन केला तर क्रिकेटची अचूक माहिती मिळते. त्यामुळे दीपेश गीत जे टायगरचे आहेत त्यांचं आम्ही नेहमी कौतुक करत असतो. आणि बघा रोहितने जे आता अर्धशतक मारलं लगेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या ग्रुप आलेला म्हणजे तुम्हाला लगेचच क्रिकेटमध्ये काय घडलंय कल्याण डोंबिवलीमध्ये याचं उत्तर दीपेश गीत देतात.
त्यामध्ये तुमचे कौतुक. सामन्याला करूया आपण सुरुवात. 10:29 विराज. पहिलाच बॉल आपण पाहतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र चेंडू जाईल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती निल्सनच्या बॅटमधून आलाय चौकार. दहा धावा आतापर्यंत विराजने खर्च केलेत. या दरम्यान तुम्ही पाहतायत प्रेमनाथ अलीमकर यांचं आगमन झाले शिलगावचे. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुढच्या मॅचमध्ये शिलगाव संघ इन ॲक्शन मध्ये असेल आणि सातत्याने एक पुरस्कर्ते म्हणून प्रेमनाथ अलीमकर यांची ओळख आहे. विराज राईट आर्म ऑन द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. जजमेंट चांगला आहे असं वाटलं तर झेल पकडला जाईल, मात्र निल्सन बघा किती वेगाने धावलेत. 2 धावा इथे मिळालेले आहेत. अशा कॅचेस सुद्धा पकडल्या जातात बऱ्याच वेळा. काल टायगरच्या मोहितने फॉलो थ्रू मध्ये असा झेल पकडला होता. धावसंख्या 12. शिलगाव विरुद्ध काटई या पुढची लढत आहे. आणि आज नाईटमध्ये काटई आणि नंदू 11 आकाश मध्ये सुद्धा मॅच होणार आहे. ती दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. पंच वाईट शिकून करतायत. थोडंसं जास्त बाउन्स दिलंय. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा विराजला देण्यात आलेली आहे. धावसंख्या 13. धावा दाखल आपल्या पाहायला मिळतात. विराजचा पुढचा बॉल राईट मोर द विकेट. चांगला चेंडू होता. कधी चौकार, षटकार, कधी डॉट, कधी वाईट. हे चित्र आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहतोय. दुसरी मॅच सुरू आहे. 10:29 पहिला चेंडू पडलेला आहे. कुशल शिषा स्पोर्ट्स सापाड एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नंदू 11 ओमसे आकाशन. याच दोन टीममध्ये साबेत चषकची फायनल मॅच झाली होती याच काही 2 दिवसांपूर्वी आणि तिथे बाजी मारली होती सापाड टीमने. आणि पुन्हा ते 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिद्धेश तिथे होते. चांगली फिल्डिंग केली सिद्धेशने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना कुशल शिषा स्पोर्ट्स सापाड संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 वरती पोहोचली आहे. लगेचच फिल्डिंग सेट करायची आहे कारण की तुम्हाला पहिली 4 षटकं 20 मिनिटात फेकायची आणि पहिलंच षटक विराजने 4 मिनिटांमध्ये टाकलेलं आहे. आणि याच सरासरीने गोलंदाजी तुम्ही केली तर 16 मिनिटात 4 षटकं होऊ शकतात. मात्र आम्ही 20 मिनिटं दिलेली आहेत. केजू मुंडे येत आहेत की बघायचे गोलंदाजी करण्यासाठी. कारण थोडीशी चर्चा करतायत. पाणी घेऊन जायचे आहे का? पाणी घेऊन जायचे. काटई विरुद्ध शिलगाव पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिल्या मॅच मध्ये एडुडने ए संघाने विजय संपादन केलेला आहे.
केजू आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं षटक. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आकाशन विरुद्ध सापाड. कल्याण विभागातील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला ओमसे आकाशन. पहिल्या षटकात 14 धावा आलेले आहेत. बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल कुशल शिषा स्पोर्ट्स सापाड. या मॅच मध्ये आपण पाहतोय कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. काल 77 धावा चेस केले होते या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं जर शिरडून टीमने वीर बजरंग सुयोग पाटीलने जबरदस्त कामगिरी केली आणि त्यानंतर आता मागच्याच मॅचमध्ये 72 धावा चेस झालेत. हे मोठं टार्गेट उभा राहावं लागेल. जबरदस्त फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलंय. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. सचिन ठाकूर सरांचा इशारा येतोय. चौकार. केजूच्या पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. केजू राईट मोर द विकेट. हाही फटका चांगला आहे. बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. निल्सन मडवी ऑन फायर. सिक्सर. चोवीस धावा झाल्या. धावा वेगाने येत आहेत या खेळपट्टीवर. लेदर बॉलची खेळपट्टी. फुलटॉस बॉल आहे. आता ओमकार वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग केली ओमकारने. सिंगल मिळाली. निल्सनच्या खात्यामध्ये धावा झाल्यात 25. धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना राकेश म्हात्रे प्रतिष्ठान साईनाथ भोईर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मोफत पाण्याची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. केजू गोलंदाजी मार्कवर. कॉमेंट्री बॉक्स सेंड कडून रोहितसाठी हा चेंडू आपण मध्ये व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. ओमकार पाटील या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक म्हणून या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं. चपल आणि हुशार खेळाडू. 26 धावा. चौकार षटकार त्यानंतर 2 सिंगल आले. त्यामुळे केजू कमबॅक करतायत. केजूला माहिती आहे प्रत्येक बॉलवरती मोठे हिट मारून देणं सोपं नाहीये. त्यामुळे तोही पलटवार करेल. तोही चांगला गोलंदाज आहे. इथे चेंडू हवेत आहे. विनायक झेल खाली आणि अखेर निल्सनची खेळी इथे समाप्त झाली आहे. 26 वरती पहिला धक्का कुशल श्रीषा स्पोर्ट सापडला. आहेत 9 सेकंडला रोहित पाटील स्ट्राईक एंड विके आलेले आहेत. उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच ज्याने पटकावले सामनावीरचे पुरस्कार. तो विकी मडवी बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेला आहे. विकी मडवी मैदानात आले आणि पहिल्याच बॉलवरती त्यांच्या बॅटमधून आलाय चौकार.
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 30. 15.00च्या सरासरीने 30 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पट्टीवर कोणी चर्चा करू नका प्लीज. 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. लेदर बॉलची खेळपट्टी तुम्ही पाहतायत. ग्रास तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वैकुंठ हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेहमीच ही क्रीडा नगरी चर्चेत असते. GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षकांना बसण्यासाठी दोन षटकांसाठी 10 मिनिटं आतापर्यंत गेलेली आहेत. स्वर्गीय साईनाथ नागो भोईर स्टँड तुम्ही पाहतायत. स्वर्गीय रामचंद्र शंकर पाटील स्टँड तुम्ही पाहतायत. स्वर्गीय विष्णू कचरू रसाळ स्टँड पाहतायत. स्वर्गीय गणेश गोपाल खंडाळे स्टँड तुम्ही पाहतायत. स्वर्गीय गुणाबाई मारुती पाटील स्टँड तुम्ही पाहतायत. स्वर्गीय कृष्णा माधू रसाळ स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि स्वर्गीय अनुसया बाबूराव कोळी स्टँड तुम्हाला पाहायला मिळतं. असे स्टँड आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळत आहेत. कारण की प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. कारण प्रेक्षकांनी या मकर संक्रांत चषकाला नाव दिलंय ग्रामीणचा वर्ल्ड कप. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ओमकार आहेत. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाहीये लक्षात घ्या. रनआउट आणि विमरसाठी फक्त रिव्ह्यू असेल लक्षात घ्या. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. धावसंख्या 31. इथे मात्र चेंडूला सन्मान दिले. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. विकीचा कॉल होता रोहितला. रोहित पाटील धावसंख्या आपण बघू शकाल 33. 33 धावा झालेत. एक गडी बाद. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका खेळायचं होतं. झेल ड्रॉप. नागराज कडनं झाली चूक. जीवदान मिळालं रोहित पाटीलला. 34 धावा दाखल करती. धावा धावपल करते आपल्याला पाहायला मिळतात. झेल ड्रॉप झाला नागराजकडनं. या चुका खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये ते झेल पकडण्याचा प्रयत्न करत होते मात्र झेल ड्रॉप झाला. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई विरुद्ध शिलगाव. ती मॅच पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक जरूर आलेत मात्र चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चाळीस धावा दाखल कधी लागल्यात. विकी मडवीच्या बॅटमधून सिक्सर आलेले. कुंभारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा विकीने जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ध्रुव एंटरप्राइजेस जे सर्वा नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा यांच्याकडनं होंडा शाईन बाईक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र मालिकावीरसाठी बाईक आपल्याला पाहायला मिळते. आणि मात्र फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी धावा विकेट काउंट होणार नाहीये लक्षात घ्या. सेमीफायनल पर्यंत तुम्हाला जे काय ते करायचंय. हा या स्पर्धेचा नियम आहे. हलक्या हाताने खेळत आहेत. सॉफ्ट टेनचा वापर केलाय. पुश करो खुश रहो. आणि याच जोडीने उंबारीच्या स्पर्धेमध्ये अशा बऱ्याचशा धावा धावून घेतल्या होत्या आणि त्या फायदेशीर सुद्धा ठरल्या त्यांना त्या स्पर्धेमध्ये. आणि इथे तेच करत असताना रोहित आणि विकी तुम्ही पाहतायत. धावसंख्या 42. धावा झालेल्या आहेत.
मध्ये खेळायचं होतं. लॉंगर वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव इथे मिळाली. एक नाही धावसंख्या पुढे सरकते ती. 43 धावा धावपल करते आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पत्र 3 षटकांतर दोन्ही टीमचा 12 खेळाडूच मैदानात जाईल. पाणी घेऊन लक्षात घ्या. इतर कोणत्या खेळाडूला जायचं असेल तर तुम्ही पंचांची परवानगी घ्या. डायरेक्ट मैदानात जाऊ नका प्लीज. यावर्षी सर्वात मोठी पॅनल्टी सुद्धा लागली आहे 24 धावांची नागाव संघाला. इथे मात्र समोर खेळत आहे स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र बॉल नाही थांबणार. सीमा पार येतोय रोहितच्या पॅडमधून चौकार. तर 47 धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा इथून काय टार्गेट सेट करेल कारण पहिल्या मॅचमध्ये 72 चेस झालेत. त्यामुळे सापड संघाने तो सामना पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे जास्तीत जास्त मात्र सापडकडे गोलंदाजी चांगली आहे हे विसरून चालणार नाही आहे. मनीष सारखा गोलंदाज या टीमकडे. आणि ज्यावेळी पहिली मॅच भालगाव आणि सापाडमध्ये झाली होती नाईटमध्ये ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही चर्चा करतो की शेवटच्या ओव्हरमध्ये मनीषला काय इन्व्हाइट केलं नाही मात्र तिथे विकीचा वापर केला आणि अखेर शेवटच्या बॉलवरती ती मॅच जिंकली होती सपाट टीमने. मनीष या टीमचा एक मुख्य गोलंदाज आहे. त्यामुळे बरेच वेळा आम्ही त्याची 2 षटकं महत्त्वाची असा उल्लेख करत असतो. मला तिथे रणनीती वेगळी होती थोडीशी मात्र मॅच जिंकली आणि त्यानंतर सापाड संघाने मागे वळून पाहिलं नाही. 3 मॅचेस जिंकून थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या मॅचमध्ये आपण पाहतोय आता तर सुरक्षित आपण दिसतोय 47 धावा त्याने 3 षटकामध्ये केलेले आहेत. चला पुढच्या दोन्ही टीम्स काटई आणि शिलगाव कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस बंधनकारक आहे. सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत. 4थ्या षटकात विराज आलेत. तीन षटकात 47 धावा झालेले आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे इनिंगचा. चांगली फटकेबाजी करावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं पहिल्या डावामध्ये कल्पेश भानेने जबरदस्त फटकेबाजी केली. संघ अडचणीत असताना तुम्ही ज्यावेळी चांगलं खेळता मॅचचा रिझल्ट काही येऊ मात्र तुमच्या नावाची चर्चा असते. फटका चांगला आहे. कव्हरचा गॅप भरपूर मोठी आहे. चांगली फिल्डिंग केली तिथे करणने. काही रन थांबवलेले आहेत. 2 धावा आपल्या टीमसाठी. बघा रोहितचा प्रयत्न होता तिसऱ्या धावेचा. दोन धावसंख्या पुढे सरकली ती 49 या स्पर्धेमध्ये सायकल सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा मी उल्लेख करेल. विराज रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. विराजकडे वेग प्रचंड आहे. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 49 धावा झालेल्या आहेत. स्वर्गीय इंद्रा उत्तम पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. मनोज उत्तम पाटील यांच्याकडून आपण बायसिकल सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहतोय. ध्रुव एंटरप्राइजेस नरेश ठाकूर यांच्याकडनं बाईक सुद्धा पुरस्कृत केलेली आहे. मात्र विकी मडवेने हा बॉल पाठवून दिलाय. स्वर्गीय कृष्णा माधुर रसाळ स्टँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. आभारी आहोत ज्याने बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली.
हाही फटका चांगला आहे. बॉल सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. विकी मडवी ऑन फायर. आणि 27 वरती नाबाद आहे विकी. 61 धावा झालेल्या चौथ्याच ओव्हरमध्ये. काय फटकेबाजी सुरू आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत विराजच्या विरोधात. आता मात्र चेंडूची गती कमी केली. कटर्सचा वापर इथे केला विराजने. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. एस्टनच्या मागे केजू मुंडे बघा 2 षटकार आल्यानंतर केजू लगेच यशस्वी भूमिकेत आले. त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. ही रणनीती तुमच्याकडे पाहिजे क्रिकेटमध्ये. आई चेंडू स्केअर ऑफ द विकेट खेळत आहेत. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये रनआउटची संधी असू शकते. थ्रो फेकी चांगली मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होईल आणि तब्बल 4 षटकांमध्ये 63 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावलेले आहेत. पहिला ऑफिशियल कॉल असेल. काटई आणि शिलगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. टाकलेले आहेत. नंदू 11 ओमसे आगासन सुभाष मुंडे यांनी पुरस्कृत केलेला संघ. सुभाष मुंडे आपण आला असताना तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. या संघाचे पुरस्कर्ते 4 षटक बरोबर 20 मिनिटांमध्ये टाकलेली आहेत. त्रेसष्ट धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये नागराज आलेले आहेत. नागराज मुंडे आले. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण की आपण वेळ सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आज कालही 7 सामने कव्हर झाले. 2 सामने कालच्या दिवसातले बॅलन्स राहिले. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच शिडून आणि संदप आणि त्यानंतर कोणी आणि सोनारपाडा RM11. नागराज आले शेवटच्या ओव्हरमध्ये. कोळेगाव कडून रोहित पाटील जो सलामीला आलाय तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती विकी मडवी आले. त्यांनी चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केलेली आहे. बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल संघ. हुशार शीर्षा स्पोर्ट सापाड. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. विनायक वेगाने आलेत. झेल ड्रॉप. असे सोपे कॅचेस सोडले तर नक्कीच धावा वाढतील या मॅच मध्ये. आणि 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. 65 धावा झालेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती नागराजला विकेट मिळाली असते. आता बघा रोहितला जीवदान मिळालंय. तो किती मागात पडेल या मॅच मध्ये आगासन टीमला. चला घाई करा विनायक थोडीशी. नागराज कोळेगाव कडून सेकंडला रोहित. फटका चांगला आहे. पुन्हा विनायक. पुन्हा झेल ड्रॉप. बॉल त्याच्या मागे लागलाय असंच म्हणावं लागेल आता कारण बॅक टू बॅक 2 झेल. तिथे क्षेत्ररक्षक वेगळे होते. मिड विकेट वरनं विनायक आले. पुन्हा बॉल त्याच्याकडेच गेला. झेल सुटला. हितांश 11 शिलगाव संघ पुढच्या मॅच मध्ये खेळ. काटेच्या विरुद्ध निजेगावचे भावेश पाटील यांनी पुरस्कृत केला संघ शिलगाव. हितांश 11 शिलगाव संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना दिसेल.
झेल ड्रॉप झाला, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर विकीचा तडाखा तुम्हाला पाहायला मिळालाय. सिक्सर. पहिल्या मॅच मध्ये 71, त्या चेस झाल्या 72 आणि आता पुन्हा 72 झालेले आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विकी 35 वरती पोहोचलाय. 11 चेंडूचा खेळ त्याने केलेला आहे. 11 बॉल 35 वरती जो नाबाद आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 72 धावा झालेल्या आहेत सापाट टीमच्या. आई चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळ होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विकेट सॅक्रिफाईस केली रोहितची इथे. एक सिंगल जरूर मिळाले. 73 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे विरुद्ध हितांश 11 शिलगाव. हर्षल मडवी आलेत बॅटिंग करण्यासाठी. आता 2 मडवी मैदानाच्या आतमध्ये, विकी मडवी आणि हर्षल मडवी. रोहित रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. हर्षल मडवी आलेत 9 सेकंडला. त्र्याहत्तर धावा झालेल्या आहेत. 2 अर्धशतक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. किरण मात्रेचं अर्धशतक पाहिलं कोणी संघाच्या नंतर हेडोटनेच्या रोहितने आज सकाळी अर्धशतक ठोकलं. ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. 74 धावा झाल्यात. आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा आहेत. काल 93 धावा तुम्ही पाहिल्या. SB प्रतिष्ठान, RM11 सोनारपाडा. आता या स्पर्धेतील चॅम्पियन संघ या स्पर्धेतून बाहेर गेला काल. जय जलेश्वर वाडेकर. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, तिथेही फिल्डिंग खराब आहे. थोडासा दबाव दिसतोय नंदू 11 ओमसे आगासरवरती. कारण फिल्डिंगचा स्टँडर्ड त्यांनी जपलं नाही या मॅच मध्ये. 2 सोप्या कॅचेस सोडलेले आहेत. 76 धावा झाल्यात. पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्यानंतर टॉस होईल. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे विरुद्ध हितांश 11 शिलगाव. निळजेगावचे भावेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत विनायक. तिसऱ्यांदा झेल त्यांच्याकडे गेलाय, मात्र आता झेल सुटणार नाहीये. फलंदाज बाद होईल. आणि आता नंदू 11 ओमसे आगासनला 77 करायचे आहेत. काल 77 चेस झालेले आहेत. सकाळी 72 चेस झालेले आहेत. बघायचं या धावा चेस होतील की नाही याचं उत्तर तुम्हाला दिले आमचे सहकारी समालोचक राहुल बोरी सर. मात्र तत्पूर्वी करूया आपण टॉस. एका बाजूला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि दुसऱ्या बाजूला हितांश 11 शिलगाव. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच नितीन काळन सर. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. जयदुर्गा माता काटे आणि त्यांच्या विपक्षामध्ये हितांश 11 शिळगाव हे दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि मी सत्यवान भंडारी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे टॉस करावा. हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहतायत. आदरणीय सत्यवान भंडारी यांच्या शुभाचे आपण करतोय टॉस. हेड इज अ कॉल, टेल इट इज. नाणेफेकी या ठिकाणी जिंकली आहे ती
जय दुर्गा माता काटे संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. हितांश 11 शिळगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. तुम्ही पाहतायत मकर संक्रांत चषक 2026 आणि या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस. पहिल्या डावामध्ये जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळाला, तो सापाटी संघाचा, आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये आता चांगला खेळ ओमसे आगासन संघ करेल का? त्या धावांचा पाठलाग होणार की धावांचं संरक्षण होणार? डावाला सुरुवात होणार आहे, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे, आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल राहुल भोईर सरांचा. थँक्यू. टी मॉडेल विकेटवरती नका करू प्लीज. निल्सन, विकेटवरती आपण टी मॉडेल करू नका. अधिक प्लीज थोडं बाजूला व्हा. येस दिस आहे. यांच्या माध्यमातून पिण्याची पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जल आहे तो कल आहे, आणि त्यांनी आम्हाला भरपूर पाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. निल्सन मडवी सोबत करण बेडेकर. पहिली मॅच धावाचे झालेले आहेत. सेकंड मॅचमध्ये बघूया धावा चेस होतील का. सध्या बघतो आपण सापाटे संघ भरपूर फॉर्मात आहे. चांगली त्यांची आपल्याला कामगिरी पाहायला मिळते प्रत्येक क्रिकेट टुर्नामेंटमध्ये, आणि तेवढीच चर्चेने निल्सनची ती कॅप. पनामा तर नाहीये, मिनी पनामा म्हणू शकतो आपण. चला अंपायर आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची. टाइम मॅच करतोय. बेडेकर आणि मडवी आला मैदानाच्या आतमध्ये सलामी करिता. ओपनर 2 बॅटर. मजा आला मॅचमध्ये. चेस मोठी आहे. आता बघतो आपण सूर्य देखील बरोबर आपल्या डोक्यावरती आहे. विकेट सुकत चाललेली आहे. ओव्हर्सचा जो प्रमाण होता तो आता कमी होत चाललेला आहे. रन्स येतील बघतो आपण. 250 आपल्याला पहिल्या 2 मॅचमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. बघतो आपण काल किरण मात्रेने केल्या होत्या कोहलीच्या माध्यमातून 15 मध्ये 51, आणि आज रोहित मात्रेने केलेल्या आहेत 16 मध्ये 51 केलेल्या आहेत. त्यांनी देखील नाबाद. 250 आतापर्यंत क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. कालचा दिवस होता किरण मात्रेचा, आणि आज बघितलं आपण रोहित मात्रेने 50 केलेले. काल देखील रन्स फेस्टिवल होता. काल भरपूर धावा बनल्या. आय थिंक 900 पेक्षा जास्त धावा आपण कालच्या दिवसामध्ये बघितल्या जरूर. तब्बल 948 धावा झाल्या होत्या पूर्ण दिवसामध्ये. कालचा लेखाजोखा होता. काल रन्स आल्या होत्या. आज देखील पाहतो आपण पहिल्या मॅचमध्ये 70+, दुसऱ्या देखील मॅचमध्ये 70+. बेडेकर समोर. बॉलिंग मार्कवरती मनीष. पहिला चेंडू सुरुवात जबरदस्त करत असताना बेडेकरनं पाठवला चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं. दर्जेदार फटका. धावा मिळतील 6. चौदा फटका. जसा आखोटा पास आला बेडेकर तयार होता, आणि परफेक्ट खेळाडू आहे. मेरिटवरती खेळणारा प्रॉपर खेळाडू आहे करण बेडेकर, आणि त्याचे बॅट बोलणं गरजेचं. सध्या 70+ करायचे आहेत. इकडनं तो जर राहिला खेळला तर जरूर या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल ओमचं आगासन. यावेळेचा फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीत, अधिक तिकडे पोहोचतोय जरूर त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला.
तर तेवढाच बघा तिकडे पोहोचलाय सागर पाटील. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावाईकडनं मिळतील 2. मिडाप आपण बघितलं इनफिल्डच्या आतमध्ये होता आणि सागर डीप मध्ये भरपूर होता. आय थिंक स्लीपर कव्हरच्या दिशेने त्याला आपण बघितला. त्याचंच कारण हा झेल झाला नाहीये. कदाचित समोर साईड स्क्रीनला असता तर झेलची शक्यता होती. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये होता. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 पोहोचले. बघतो आपण स्कोरबोर्ड 8 वरती. मजाला मॅच मध्ये सुरुवात अप्रतिम केलेली बेडेकरनं. मनीचा चेंडू अप्रतिम शॉट. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपल्याला. सेट समोर खेळले डाऊन द ग्राउंड शॉट. सँड अँड डिलिव्हर आला सिक्सर. मला पाहायला मी मगाशी सांगितलं की मेरिटवरती खेळणारा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून अशी तुम्हाला फलंदाजी जरूर पाहायला मिळेल. ऑडियन्स देखील सकाळपासून पहिल्या मॅचपासून आलेले आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मकर संघ ट्रॉफीमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सिक्सर संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 14. 14 धावा. हेल्दी रन रेट आहे. बेडेकरचा सध्या तरी बोलबाला मॅचमध्ये. मनीचा चेंडू चांगला होता. फुलर यांचा समोर खेळले. चांगले फिल्डिंग टीमच्या कॅप्टन होते समोर. धाव मिळणार नाहीये. कमबॅक देखील करताना बघतो आपण. मनीष सध्या चांगला टच मध्ये चांगला फॉर्ममध्ये चांगली बॉलिंग तो करतोय. कुशल स्पोर्ट्स शिशावन्न सापा टीम करिता रनचे 14. षटकातील पुढील चेंडू ओद विकेटना. यावेळेचा फटका चांगला आहे. बेडेकरच्या बॅटमधून अजून एक दमदार शॉट. रन चांगला मिळतील. चेंडू मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. धावसंख्या 20 वरती आहे. आगासनकर देखील मोठ्या संख्येने आले. त्यांचे ऑडियन्स. लकी बॉल त्यांना लगेच पाठवलेला मैदानाच्या आतमध्ये. जसा जाधव चेंडू. वीस धावात. धावा पुस्तकावरती. षटकातील पुढचा चेंडू मनीष. बेडेकरच्या बॅटमधून अजून एक फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल. का बॅटिंग होतीये. 4था सिक्सर या षटकातील. आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात केलेली आगासांना. बेडेकरचा हल्ला बॉल. 1 more 6. चेंडू आय अंपायर कडे आला. मॅच बॉल.
चला, चेंडू आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेतच, म्हणून तोच बॉल येईल. जर आला कधी तर आपण तोच बॉल घेऊ, मॅच बॉल. आता मॅच आपण जास्त वेळ थांबू नका. पहिल्यावरचं काही संपलं आणि पहिल्यावर अखेरीस जशाच तसं उत्तर दिलेलं आहे. धावा आपण पाहतोय 26 झालेल्या आहेत. 7-7 करायच्या होत्या. पहिल्या मॅचमध्ये धावा 70+ झालेल्या आहेत. सागर आलेत. विकेट हव्या तिकडनं सापा टीमला. विकेट्स ना आली तर हा सामना कदाचित आगासांच्या बाजूने जाऊ शकतो. ज्या अनुषंगाने फलंदाजी करतो बेडेकर. समोर मडवी. पहिला बॉल तो खेळलाय. कॉटन बॉलची संधी. डाऊन द बॉल्स होता. बॉलर मडवीची मिळते विकेट. ही गरजेची होती आणि पहिला धक्का लागत असताना ओमसाई आगासांना मॅचमध्ये 0वरती बाद. निल्सन मडवी. पूर्वक हार्दिक स्वागत. सगळे आमचे निळजे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आलेले आहेत. मकर संक्रांत चषक म्हटलं की सगळ्या ग्रामस्थांचं मोठं योगदान असतं आणि सगळ्यांचं जागमान झालेलं आहे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्येष्ठ असतील, सिनियर असतील, 40+ खेळाडू असतील, रेग्युलरचे खेळाडू असतील, आपलं स्वागत आहे. विकेट मिळते. करणला सॅक नव्हती. सॅक आपण बघतोय निल्सन मडवीला होती. पहिले 6 चेंडू तोच खेळला होता. विनायक मुंडे लफ्टी बॅटर ऑन साईडला फिल्डर लावलेले आहेत. स्क्वेअर लेग आणि वाईड इष्टलांगांमध्ये मुंडेकरिता. सागरचा चेंडू पाकवटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू गली रिजनमध्ये. धाव मात्र एक सिंगल इथनं मेल. पहिल्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी. 4 सिक्सर पाहायला मिळाले. आज रन फेस्टिवल आहे. धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या देखील मॅचमध्ये 70+ धावा अडोली टीमने बनवल्या होत्या. मात्र रोहितचा क्लास पाहायला मिळाला. एडुटनेच्या माध्यमातून तो खेळत असताना त्याची 50 पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 27. फिल्डिंगमध्ये चेंजेस, पण टाइम आम्ही मॅच केलेला आहे. वेळेत तुम्हाला खेळायचंय. आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा वेळापत्रक आम्हाला कंप्लीट करायचे. तब्बल 9 मॅचचा शेड्यूल आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस, याची नोंद घ्यावी. बेडेकर समोर. ओद विकेट ना. बागफुला जाऊन कट करत असताना फटका चांगला. पंच करत असताना मोठी गॅप आहे. फिल्डर पोहोचणार नाही. त्याच्या अगोदर चेंडू पोहोचणार आहे. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. झालेला आहे. आजचा दुसराच दिवस आहे आणि दुसरीच मॅच आहे. धावा आणि धावा होत आहेत. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या 31. बागपटला जाऊन खेळ पंच करत असताना अंडरआर्म शॉट पाहायला मिळाला. स्लीपर कव्हरला फिल्डर ऍक्शन मध्ये. सेकंडचा कॉल बेडेकरचा. 2 इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोरबोर्ड 33. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 वरती आहे. नेक्स्ट बॉल. आपण बोल करायचं होतं. चांगली फिल्डिंग इनफिल्ड मध्ये. दोन्ही खेळाडू एकाच एंडला पाहायला मिळतील. विनायकच्या आणि करणची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळत नाही. फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवत असताना या मॅच मध्ये सापा टीम रनआउटची विकेट. विनायक मुंडे बाद.
रनआउटची विकेट मिळते. दुसरा धक्का लागत असताना उमसाई आगासनला. जरूर तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती वैकुंठबा शौर्य भक्तपरायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील ऐतिहासिक क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. हा मैदान म्हटलं की प्रत्येकी टीम प्रत्येकी खेळाडू खेळण्यासाठी उत्सुक असतो. असा ऐतिहासिक मैदान आणि त्याची तुम्हाला सुंदर अशी कमान जे ती पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. विराज मुंडे नवीन बॅटर. एक मुंडे मैदानाच्या बाहेर, दुसरा मुंडे इन ॲक्शन आलेला. समोर बेडेकर ओद विकेट ना. बाकवडला जाऊन पुन्हा पंच करत असताना फटका चांगला. चेंडू वेगानं चाललेला गली रिजन मध्ये शॉर्ट थर्डला क्लिअर करत असताना 4 धावा. थोडा कमी घ्या. 2 ओव्हरचा केस संपल्या. 2 ओव्हरच्या करीस 7-7 ची चेस या मॅच मध्ये आणि रन्स आहेत 37. हेल्दी रन रेटने सध्या तरी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 26 आल्या होत्या. सेकंड ओव्हर मध्ये बघतो आपण डबल धावा आल्या 11. 37 धावा येणारा चेंडू शिल्लक 18 आणि 18 मध्ये अजूनही 40 करायचे त्या मॅच मध्ये. 18-40चं इक्वेशन आहे. इथं बागेदारी महत्वाचे, खास करून विराज मुंडे कशा पद्धतीनं खेळ कशा पद्धतीने इनिंग कॅफिनेल करेल पुढे. सध्या तरी बेडेकर चांगला खेळतो. त्याच्या बॅटमधून धावा येतात. महत्वपूर्ण मॅच फर्स्ट राऊंडची सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग चांगली केली होती आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये खेळत असताना. खास करून विकी मडवीचा क्लास आपण बघितला होता. निल्सन देखील चांगला खेळला होता. 24 दशा. थर्ड ओव्हरला होते सुरुवात. 18 मध्ये 40 करायचे आहेत. सेकंड एंडला विराज मुंडे सज्ज आहेत. मडवी कशा पद्धतीनं बॉलिंग इकडनं बॉलिंग करेल, कारण का आता नॉन पॉवर जी षटक आहेत. आणि मॉर्निंग सेशन संपलेला. विकेट देखील कडक झालेली आहे. ग्राउंड देखील पूर्णपणे सुकलेला. बॉल बरोबर कॅरी होऊ शकतो. चला वेळ थोडा कमी कर्षित करा प्लीज. मडवी समोर मुंडे. खराब आहे चेंडू. आखो टप्पा आला त्याला पाठवलाय मिडविकेटच्या दिशेनं. विराजचा पहिला वार सिक्सर. सिक्सरनं आगास करत असताना विराज मुंडे जी इनिंग आतापर्यंत करणे खेळलेले त्याच पद्धतीनं पुढे जायचं या अनुषंगानं खेळत असताना 18 मध्ये 40 करायच्या होत्या. आणि विकी मडवीचा भव्य स्वागत केलेलं सिक्सरनं. नेक्स्ट बॉल कमी केली गती, मात्र हा चेंडू पुन्हा मिड विकेटच्याच बाहेर पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा आलाय. मुंडेने केलेलं आक्रमण, आला सिक्सर. पायामध्ये राखण्याचा प्रयत्न होता. अक्षरशः त्याला देखील पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. रीस मजबूत आहे आणि फिटनेसमध्ये असतो विराज मुंडे. खूप काळजी घेत असतो तो त्याच्या तब्येतीची आणि एवढा चांगला फटका त्याला पाहायला मिळाला. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड वेगाने चाललेला पुढे जाऊन पोहोचलाय 49. इक्वेशन आपण बघितलं त्या मॅचमध्ये 16 चेंडू शिल्लक 16 मध्ये 28 करायच्यात. मॅच ऑन आहे. इथनं विकेट्स घेतली तर सापाटचा कमबॅक होऊ शकेल. अन्यथा दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत खेळले तर कदाचित सामना आगासांच्या बाजूनं
निकाल लागू शकतो. मोठा आहे जे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हे लेंथ चांगले बघितले आपण. चेंडू ऑप्स्टिक मध्ये देण्याचा प्रयत्न. पहिला कुठा पासा होता. सेकंड चेंडू आपण बघितला फुलर लेनचा. मात्र रिसचा खूप चांगला वापर केला होता त्या शॉटवरती विराज मुंडेनं. आणि हा चेंडू आपण बघितला थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. कट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. नेक्स्ट बॉल मडवी. बॅक टू द बॉलर समोर खेळले. सेकंडचा कॉल असेल का? एक कंप्लीट दुसरी मेल. मात्र इकडनं ऑलरेडी विकेट रनआउटची गेलेली याच्या अगोदर. इकडनं विकेट द्यायची नाही रनआउटची. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संघाचा 1 पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. 50 कंप्लीट झालेले 50 झालेले आहेत. हाफ सेंचुरी झालेली आहे ओमसाई आगासनची. आता शिल्लक बघतो आपण येणाऱ्या चेंडू शिल्लक 14 मध्ये 27 करायचे आहेत. चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीनं येणारे बाते 2 चेंडू खेळायचे आहेत. 20च्या कमी 12 बॉलमध्ये धावा राहिल्या तर आपण इकडनं जरूर कमा करू शकतो. तर विकेट्स हवेत. इकडनं एखादी विकेट घेतली गेली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल पुन्हा एकदा. बाकफुला जाऊन कट करतायत. शॉर्ट थर्ड मध्ये निल्सन मडवी आहेत. धावा मिळणार नाहीये. असे काय चेंडू हवेत. डॉट बॉल आले तर थोडासा दबाव प्रेशर बनवू शकतो. 13 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावा या मॅचमध्ये करायचे ओमसाई आगासनला सामना जिंकण्याकरिता. सापाटच्या अगेन्स्ट दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. थर्ड मॅचमध्ये शिळगावच्या अगेन्स्ट काठी येते. देखील प्रति मॅच आपल्याला पाहायला सध्या तरी हा सामना रंगतदार होईल यामध्ये शंका अजिबात नाहीये. पहिली मॅच आपण एकतर्फी पाहिली जरूर. या मॅचमध्ये मजा येईल. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू लेंथ चांगली आहे. वेगानं चाललेल्या स्क्वेअर लेग मध्ये सेकंडचा कॉल असू शकतो. वेगानं बेडेकर धावलेत. धावतील देखील पोहोचतील देखील. 2 धावा मिळतील. थोडासा लेझी क्रिकेट आपण पाहतोय. जास्त वेळ घेतलेला चेंडू उचलण्याकरिता सांगतोय विकी कशा पद्धतीने मला कव्हर करायचं. 3 ओव्हर सेकंड संपतील. 3 ओव्हरच्या अखेरीस धावा आपण पाहतोय. धावा फलकावत एकूण झालेल्या रन्स 52. चेंडू शिल्लक बघतो आपण 12 आणि 12 मध्ये करायचे 25 ओमसाई आगासनला. चला टीम्स ब्रेक आहे 12 मॅन. पोचा 2 सन्मान आहेत. आपण ते लगेच करूया. ड्रिंक्स ब्रेक आहे. चला 12 खेळाडू लगेच जायचं मैदानात. सत्यवान भंडारी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. सत्यवान भंडारी साहेब या. आपला सत्कार इथे केला जाईल. सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते. KDMCMचे कर्मचारी आपण पाहतोय. सत्यवान भंडारी यांचा सत्कार इथे केला जाईल. सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक थोडासा जलपान करा. असताना पुढच्या दोन्ही टीम्स खेळाडू कशाच्या बाजूला थांबायचे. काटेने टॉस जिंकलाय. तुमची फिल्डिंग आहे आणि हितांश 11 शिलगाव तुमची बॅटिंग आहे. दोन्ही टीमने रेडी राहायचे. सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. त्यानंतर उदय मुंडे इथे उपस्थित आहेत आगासनचे. त्यांचाही सत्कार केला जाईल. मी देवानंद पाटील यांना विनंती होतो की या. देवानंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण उदय मुंडे यांचाही सत्कार करणार आहोत. उदय मुंडे यांचाही सत्कार आपण लगेचच करणार आहोत. आगासन संघाचे खंदे समर्थक त्यांचा सन्मान आपण लगेचच करूया. उदय मुंडे यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाणार आहे. सन्मान उदय मुंडे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. काही करू नका. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया राहुल सरांचा आवाज. थँक्यू सो मच. सागरला कंटिन्यू केलेलं बघतो आपण. या षटकामध्ये 12 मध्ये 25 करायचे. महत्वपूर्ण षटक चपराके अप्रतिम शॉट. क्लासिकल फटका. शॉट ऑफ द डे. मुंडेचा अजून एक वार. चेंडू स्टीपर कव्हरला. हा सिक्सर. चेंडू आला. हा बॉली होता आणि पोच घेतली. बाकफुटला जाऊन काय फटका खेळला. फोटो फ्रेम शॉट होता. जणू काय फोटो काढावा या शॉटचा. असा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला विराज मुंडेचा.
सुपर बॅटिंग. सिक्सर संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 58. 19 अजूनही करायचे. 11 चेंडू शिल्लक आहेत. विकेट्स घेतल्या तर सामना बनवू शकतोय. मी मगाशी सांगितलं, थर्ड ओव्हर मध्ये सांगितलं होतं, जर हे दोन्ही फलंदाज खेळले मॅच विनर आहेत, यामध्ये शंका नाहीये. विराज मुंडेकडे असलेला क्लास, बेडेकरची सुपर बॅटिंग आणि दोघांचं कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल. अजून एक फटका हवेत खेळत. हा देखील चेंडू चाललाय जाता जाता पूर्ण देऊन जाईल विराज मुंडेला 6. मध्ये विराज खेळतो चांगला, बॅटिंग चांगली करतो, मॅच फिनिश करत नाही. आज कदाचित करेल संकेत दिसत आहेत. यावेळेचा गती थोडीशी कमी केली होती. गती काढली होती बघतो आपण या चेंडूमधून. धावीतनं मलिक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न स्कोरबोर्ड 65. तेच तर असतं ना, आपण चांगले खेळतो, चांगले बॅटिंग करतो. आता कधी असं होतं की विकेट्स जाते, मॅच फिनिश होत नाही. मॅच फिनिश करणं गरजेचं असतं. ग्रामीणचं क्रिकेट असं आहे की जिथं एखादी चूक आपण करताना तर मग ती महागात पडते. ऍक्टिव्ह असतात खेळाडू, डेव्हलप होत चाललेलं आहे ग्रामीणचा खेळ. नेक्स्ट बॉल. कमी केली गती, चांगला चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मॅचमध्ये अजूनही आहेत चापा टीमचे खेळाडू, बॉलर्स प्रयत्न करत आहेत. एवढ्या इझिली आम्ही देखील सामना कसला सोडतोय. चांगल्या फॉर्मात आहेत ते. साबेमध्ये आमना सामना झाला होता तेव्हा बाजी मारली होती सापा टीमनं मेगा फायनलच्या मॅचमध्ये. आता पहिलीच मॅच आहे फर्स्ट राऊंडमध्ये बघतो आपण, दोघं आमने सामने आहेत. जरूर दोघांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू बघतो पण शिल्लक येणारे 8 आणि विजयाकरिता करायच्या 12. 8-12चं इक्वेशन आहे. महत्वपूर्ण 2 चेंडू, 10-12 धावा जर शेवटी राहत आहेत तर जरूर आपल्याला कमबॅक किंवा इकडनं प्रयत्न टीम सापडचे देखील पाहायला मिळतील, यामध्ये शंका नाहीये. सागर ओद विकेट ना. समोर बेडेकर, अजून एक चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आताच इक्वेशन भरपूर महत्वाचं बघतो आपण. 7 चेंडूमध्ये 12 धावेची गरज आहे. सध्या 7-12 चर्चेत आहे आणि त्या 7 आणि 12ची गरज या मॅचमध्ये आज सामना जिंकण्याकरिता होमसई आगासनला. चर्चा करतायत विराज मुंडे कशा पद्धतीनं खेळायचंय. इक्वेशन तर सोपं आहे, मात्र क्रिकेट खेळच असा आहे की जिथे प्रत्येकी धाव महत्वाचे, प्रत्येकी चेंडू आणि प्रत्येकी विकेट महत्वाचे, तशाच पद्धतीनं सापाट संघाचे प्रयत्न शेवटपर्यंत प्रामाणिक पाहायला मिळतात. सेप आउट झाले. हाय देखील चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. बॅक टू बॅक थर्ड डॉट आलेला आहे या मॅचमध्ये. मॅच ऑन ठेवलेली आहे. आपण इक्वेशन जर बघितलं तर बघतो आपण 10 मध्ये 13 करायच्या होत्या, 9 मध्ये 12 आल्या, 8 मध्ये 12, 7 मध्ये 12, आता 6 मध्ये घराच्या त्या मॅच मध्ये 12 धावा होमसई आगासनला. यस इज आहे. वेलकम बॅक. मजा येईल या मॅचमध्ये. शेवटपर्यंत सामना घेऊन चाललेले आहेत. कारण का याच्या अगोदर दोन्ही टीम खेळलेल्या आहेत. दोघांचे डावपेच दोघांना माहिती आहेत. सागरनं जी बॉलिंग केलेली आहे, जो इक्वेशन त्यानं आणून ठेवलेला आहे, मॅचमध्ये अजूनही ते आहेत. 6 चेंडू 12 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. उंबारलीची रजनी आठवते, बाल टीमला फक्त करायच्या होत्या 6 मध्ये 5. त्या धावा देखील रोखल्या होत्या सापाट टीमनं. आणि इकडनं 6 मध्ये 12 करायच्या. दोन्ही मॅच फिनिशर आहेत. इकडं आता कंबर कसलेली आहे.
मकर संघात ट्रॉफीमध्ये जोर लावायचे, चांगलं क्रिकेट खेळायचे. सध्या कल्याणच्या ज्या टीम्स आपण बघतो चर्चेत येत त्याच्यामध्ये गौरीपाडा असेल, वाडेघर त्या स्पर्धेच्या बाहेर मध्ये तो देखील चांगला खेळतोय सीझन मध्ये. आणि सापाट संघाला आपण ऍक्शन पाहतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत, 12ची गरज. आपण विकेट बघूया. अगोदर 3 गेल्या होत्या आणि आता सध्या 2च गेलेल्यात, म्हणजे विकेटचा बेनिफिट आहे. 11ही चालतील. दोन्ही टीमनं समोर यायचं नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या काटे आणि शिळ. 6-12चं इक्वेशन. पहिला चेंडू बघितला जाऊ दिला ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉल. या बॉलिंगनं मॅच जिंकता येणार नाहीये किंवा या अटेम्प्टनं तुम्हाला सामना जिंकता येणार नाहीये. जोर लावावा लागेल, मॅच शेवटपर्यंत घेऊन जावी लागेल. मॅच रिझल्ट जरूर एक टीमच्या बाजूने लागणारच आहे. प्रेक्षकांना मजा येणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. फटका प्रतिमे डीप मध्ये गोडेत, त्यांचा प्रयत्न चांगला आहे. मिळाली विकेट. मुंडेची विकेट मिळालेली आहे. पुन्हा तो सामना त्यानं फिनिश केला नाहीये. निराश पावसाने मैदानाच्या बाहेर. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक टीम सापाडचं. यस इज ए. उंबारीच्या स्पर्धेत सुद्धा हाच उल्लेख केला की विराट बॅटिंग चांगली करतात, मात्र बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते मॅच फिनिश करू शकलेले नाही. आजही तेच चित्र आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळाले. जरूर नितीनजी. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये जे बॅक टू बॅक 3 चेंडू आलेले डॉट, तिथनं केलेला कमबॅक. या मॅचमध्ये सापाड संघ आता इकडनं कसली हार मानतोय. त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. केजू मुंडे देखील मॅच फिनिशर आहे. करण देखील मॅच इकडनं फिनिश करू शकतो. आता कुठला खेळाडू मॅच फिनिश करेल हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. मध्ये सापाड संघ एवढा इझिली आता सामना देणार नाहीये. मॅच मध्ये कंबर कसलेली आहे. जरूर आपण पाहतोय. इक्वेशन बघितलं. येणारे चेंडू शिल्लक, येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि करायच्यात 11 धावा. केजू मुंडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मजा येते दुसऱ्या मॅच मध्ये. पहिला सामना एकतर्फी, मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये सगळ्या काय गोष्टी पाहायला मिळतात. फुल टॉस होता, ड्राईव्ह करतायत, डीप मधून 2 फिल्डर पोहोचले. सेकंडचा कॉल नसणार आहे. एकच धाव मिळणार आहे, एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दल 1 न पट स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. एकूण 67 झालेला आहे. चेंडू शिल्लक 4 मध्ये करायचे 10 या मॅच मध्ये. आज सामना जिंकण्याकरिता ओम सय्यागासनला कुठला संघ बाजी मारणार आहे. दोन्ही टीमचे प्रयत्न पाहायला मिळतात. मॅच इझी होती. या मॅच मध्ये खूप पुढे होते. 10 मध्ये फक्त 13 करायच्या होत्या. मात्र त्याच्या नंतरचा केलेला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी सापा टीमचा. 10 चेंडू 4ची गरज. समोर बेडेकर. वेगवान चेंडू. LBW. या मॅच मध्ये मिळाली विकेट आणि आता धावा देखील करायचे कंपल्सरी. सामना जिंकण्याकरिता ओम सय्यागासनला 3 मध्ये 10. असं क्रिकेट आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा आपण सातत्यानं उल्लेख करत असतो. प्रत्येकी टीम जिद्दीने खेळत असते. प्रत्येकी टीमचे खेळाडू जोर लावत असतात. मागाशी सांगितलं जर तुम्ही इकडनं बोट पकडायला दिले तर 10 इकडनं बोट हातामध्ये किंवा खिशामध्ये घेऊन जाऊ शकतील सापाडचे खेळाडू. त्या अनुषंगाने खेळत आहेत. आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि रन्स करायचे आहेत कंपल्सरी या मॅच मध्ये. ओम सय्यागासनला 10. ओमकार पाटील नवीन बॅटर. साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. केजूला स्ट्राईक नाहीये. आतापर्यंत सुंदर बॉलिंग केलेलं बघतो आपण रोहित पाटील ना. त्याचा दर्शदार स्पेल राहिलेला आहे.
फुल टॉस आहे, फटकावेत खेळलेत, डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू चालला स्वर्गीय विष्णू रसाल सॅन मध्ये आला संघर्षमय हा षटकार. सुपर शॉट पाहायला मिळाला आपल्याला. ओमकारनं अशा मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत. आलेला सिक्सर या मॅच मध्ये पुन्हा ऊर्जा. दोन चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये बघतो आपण. करायचे 4 धावा. नेक्स्ट बॉल. बॅक टू द बॉलर खेळलेत. तिसऱ्या पंचांना रेफल केलेला बघतो आपण. डिसिजन दोन मध्ये करायच्या 3, 2 जर आल्या एका बॉलमध्ये 1 ती कंपल्सरी करावी लागेल. मॅच आपल्याला पाहायला मिळालेली. अप्रतिम सामना शेवटपर्यंत प्रयत्न सुरू आहेत आणि याचंच नाव आहे क्रिकेट. ते प्रत्येक एक खेळाडू आपल्या गावाकरिता खेळत असतो. गावकरी येत असतात, त्यांना आनंद द्यायचे. निर्णय महत्वाचा आहे. विकेट आली तर 1 मध्ये 2, धावा 2 झाल्या तर 1 मध्ये 1. स्ट्राईक तो ओमकारकडेच आहे. काही झालं तरी शेवटचा बॉल ओमकारलाच खेळायचा आहे. हे तो फायनल झालेलं आहे. नॉट आउट. धावा 2 कंप्लीट झालेला आहेत. आता या मॅच मध्ये शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल मध्ये करायची कंपल्सरी धाव. धाव करायचीच आहे, हे मात्र ठाव आहे. इकडनं धाव केली तर हा सामना जिंकू शकेल. धावांची बरोबरी झालेली आहे. मात्र बघतो आपण विकेट जास्त गेलेले आहेत. विकेट टॉसला जास्त महत्व आहे. जेव्हा जेव्हा आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो, जेव्हा जेव्हा खास करून कल्याण मुलीचं क्रिकेट आपण बघतो पाहतो, इकडं विकेटला जास्त महत्व आहे, टॉसला जास्त महत्व आहे. एक चेंडू एका धावेची गरज कंपल्सरी असणार आहे. सापा टीम थोडं सहकार्य करा. आपण मॅच रिदम तोडू नका. आपण लगेचच फिल्डिंग सेट करून इकडनं सामना सुरू करायचं. केजू सांगतोय की कशा पद्धतीने इकडे तुला एक धाव काढायचे. ग्रामीणच्या खेळाडूंचं एक राहिलेलं आहे की तिकडं एकामध्ये 1 बॉलमध्ये 6 धावा ते सहजरित्या करतात. ते 1 बॉलमध्ये 1 जेव्हा करायची असते ना, तेव्हा मग जास्त दबाव असतो. मारावं की डिफेन्स करावं की सिंगल घ्यावी की इकडनं कुठे धाव मिळेल. मडवी फिल्डिंग मध्ये चेंजेस करतोय. कशा पद्धतीने फिल्डिंग इकडनं सेट करावी. एखादा फिल्डर इकडं असा विचार करतो की हा शेवटचा चेंडू माझ्याकडे नको, तो आला तर मग टेन्शन होतो. असे काय फिल्डर असतात, कारण का दबाव आहे, प्रेशर मध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. टाया होऊन जाऊ द्या. 1 बॉल 1 ची गरज आहे. मॅचचा प्रतिमा आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमनं प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. मग मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कोण या मॅचचा हिरो आहे? ओमकार पाटील या मॅचचा हिरो असणार आहे की ज्यानं रोहित आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे, तो या मॅचचा हिरो असणार आहे. 1 बॉल 1 ची गरज. फिल्डर क्लोज आहेत. सगळे फिल्डर आपल्याला क्लोज पाहायला मिळतात. शॉट थर्ड आहे. शॉट फाईन लेगला फिल्डर नाहीये. 1 बॉल 1. चांगला चेंडू. विकेट किपर कडनं झालेली चूक. इकडनं ओमकार पोचेल, मात्र ओमकार तिकडे बघतो आपण पोचला नाहीये आणि एका धावेनं हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. टीम कुशल 11 शिशा स्पोर्ट्स सापडणं. अभिनंदन. यस इज
त्याच्यानंतर आपल्याला मैदान सोडायचं. हास्य क्रिकेट मागाशी सांगितलं, एक धाव निल्सननी चूक केली होती, मात्र फायनली त्यांनी सांगितलं की एक्झॅक्ट काय झालं हरकत नाही. मॅचमध्ये मजा जरूर आपल्याला पाहायला मिळाली. शेवटपर्यंत केजू मुंडेचा संघर्ष, विराजनं पुन्हा नाराज केलं टीमला, त्याला सामना संपवता आला नाहीये, मात्र फायनली एका धावेनं हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जरूर निल्सनने 10 मध्ये 24 केलेला आहेत. मग आता हकदार खरा बघितला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण करायच्या होत्या 6 मध्ये 12 आणि त्या रोखलेल्या आहेत, म्हणून आपण एकच